तर ती बाईक दोघांमध्ये आपण संयुक्त देऊ. मॅच ऑन. टॉस जिंकलाय शिवनसई संघानं. प्रत्येक षटकारासाठी प्राइज आहे. कौस्तुभ आणि सुबोध यांच्याकडून प्रत्येक षटकार 100 रुपये. मॅच ऑन. पहिला चेंडू लोकेश आणि समीर पालकर. वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट टीम शिवनसई. श्रीधर 11 नावानं शिवनसई खेळतो. मागची 2-3 वर्ष पाहिली. संघ चांगला फॉर्म मध्ये, चांगल्या खेळासाठी ओळखला जातो. प्लेअर ऑफ द मॅच पेंडिंग आहे, तो ओव्हर नंतर आपण देणार आहोत. यस, देऊया आपण त्यांना. रमेश चौधरी यांना आपण देतोय प्लेअर ऑफ द मॅच. व्हाईट बॉल. मॅचेस थोडे फास्ट खेळा, कारण 13 सामने खेळायचे. सूचना असतील आपल्याला. शिवनसई विरुद्ध महालुंगी असा सामना पाहायला मिळतो. जय श्रीराम चषक. मॅच ऑन. मनीष. ओ, गुड बॉलिंग. वेग प्रचंड आहे गोलंदाजाला. आपण पाहिलं मनीषला. मनीष गागस एका बाजूला महालुंगी, एका बाजूला शिवनसई. सागर पाटील पारगाव आमच्या समोर जॉईंट आहेत. चांगले निवेदक आहेत, समीक्षक आहेत, चांगले 40+ खेळाडू. आजची रात्र ते कव्हर करते. जय श्रीराम. डीजे साईल आमच्या समवेत. हंसिका डीजे. नेक्स्ट बॉल. मनीष. बॅटच्या मधोमध. जर असे चेंडू जर तुम्ही दिले लोकेशला, तर तो ठेवणार नाही आणि त्यांनी दाखवला तडाखा षटकार. मॅच कडे मनीषवर चढवलेला व्हाईट बॉल. डॉट षटकार. नेक्स्ट बॉल. ओ, समोर ठेवला होता चेंडू. लाईन थोडी भरकटली. मेन अंपायर सिग्नल. व्हाईट बॉल. धावा धावफलकावर बॅटिंग करताना श्रीधर 11 शिवनसई. या संघाला बहुतांश वेळा आम्ही जेव्हा पाहतो त्यांना बॅटिंगला पसंती देतो. कमी संघ नायक असतात. तोंडरे 40+ संघाला पाहतो. त्यांचा खेळ आज सर्वांनी पाहिलं. नेक्स्ट बॉल. गॅप शॉट. कंप्लीट टेक्निक. डीप कडे चाललाय चेंडू आणि मिळतील 4 धावा. चौकार. मनीषला पाहतोय. व्हाईट बॉल. डॉट. एक षटकाराला व्हाईट बॉल. चौकार. एकूण धावा धावफलकावर 12. बॅटिंग टीम श्रीधर 11 शिवनसई. ओ, टप्पा पडला. चेंडू थोडा उसळी दिली. टर्न विथ बाउन्स. मेन अंपायरनं वॉर्न केलं गोलंदाजाला. क्रिकेटचे काही नियम असतात, त्यावर तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. आजची शेवटची रात्र आनंद देणारे सामने असतील. आज जो संघ चांगला खेळ दाखवेल, वेळेला सुद्धा महत्व देतो. 6:20 सायंकाळ. नेक्स्ट बॉल. मनीष. ओव्हर द विकेट नाव. ओ, पायाचा वेध. LBW आणि हा धक्का. सेलिब्रेशन. आउट. तिकडे बोट वरती आले. पंचांचं बोट आकाशाकडे. थोडा नाराज आहेत लोकेश. समीरनं कानमंत्र दिला होता, थांबायचं होतं. अतिघाई संकटात नाही आणि त्या आनंदित आहेत. पहिला धक्का मिळाला. यस, डीजे साईल. सचिन स्पोर्ट्स खेरणे ई पूल. विकेट हॅट्रिक 5000 पुरस्कर्ते प्रशांत बोलाडे यांच्याकडून महालुंगीला. दोन्ही आपल्या विभागातील संघ आहेत. खेरणे आणि दोस्ती स्पोर्ट्स विगर. टॉस होणारे. सूचनेकडे आपण लक्ष द्या, कारण आज कुणासाठी आम्ही थांबणार नाही. या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. मनीषला सफलता मिळाली. धावा धावफलकावरती टोटल 12. 12 रन्स. बॅटिंग टीम बघा. टॉस होणारे. सूचनेकडे लक्ष द्या. इनिंग ब्रेक. गणेश खाने यांच्याकडून. ओहो, वेगवान चेंडू. मग अशी आमच्या आयोजक आकाश यांनी आम्हाला सांगितलं, जर कंटिन्यू असेल तर माहिती पोहोचवा. बक्षिसांची घोषणा जर वारंवार करायची असेल का एकदाच, ही इन्फॉर्मेशन मगाशी काही
चर्चा सुरू होती. बक्षिसांची घोषणा एकदाच होईल आणि हॅट्रिकचं बक्षीस स्वीकारलं जाणार नाही. बघा सूचना आल्यात मगाशी कमिटी मेंबर आम्हाला सांगत होते. फक्त 1 किंवा 2 आणि घोषणा एकदाच होईल. मगाशी ती चर्चा होती कारण महत्त्वाची रात्र, अंतिम रात्र. तर सागर पाटील मगाशी काही आयोजक आम्हाला सांगत होते कारण हे बऱ्याच वेळा पाहिले महत्त्वाचे मॅचेस असतात तेव्हा पारितोषिकांची लई लूट होत असते. मॅचवर कंट्रोल नसतो. खेळाडू गावासाठी खेळतात आणि ते बऱ्याच वेळा चित्र पाहिले आणि मगाशी कमिटी मागे चर्चा करत होती का सिंगल डबलचं पारितोषिक तुम्ही एकदाच अनाऊन्स करा. सॉरी फॉर दॅट. मॅचकडे वळतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावा धावफलकावरती टोटल 12. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॅटिंग करताना श्रीधर 11 शिवनसई युवा वर्गाचा संघ चांगली मोर्चे बांधणी केले. 6:23 सायंकाळची वेळ. जय श्रीराम चषक. सागर पाटील पारगाव या वर्षी हंगामामध्ये डेच्या त्यांनी 30 स्पर्धा कव्हर केल्या आणि नाईटच्या 6 स्पर्धा. मॅचकडे लक्ष वेधतो पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज अमोल. ओ ऑन दी राईट्स खेळण्याचा प्रयत्न डीप कडे फिल्डर आहेत. प्रयत्न होईल. सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे कारण आपण पाहतोय दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे दोन्ही संघ यंगस्टर आहेत आणि पंचांचा इशारा येतो. गोलंदाजच्या शैलीवर आक्षेप घेतला आणि ऑन स्क्रीन आमची मॅनेजमेंट पाहतील. अमोल भागीवंत ओ खोदून काढला चेंडू लॉंग ऑफ कडे ऑफ. सिंगल. टोटल रन्स पाहू शकतो आपण बॅटिंग करताना टीम श्रीधर 11 शिवनसई ज्या पद्धतीनं या संघानं पहिली रात्र गाजवली. चांगला खेळ त्यांनी दाखवला आणि आता समोर महालुंगी संघ गणेशजी खाणे यांच्याकडून विकेट हॅट्रिक 5000. नेक्स्ट बॉल ऑन साइडला लॉफ करताना डीप कडे नो चान्स. षटकार. आम्ही करतो सरचे स्वागत भालचंद्र बोपी सर कुस्ती समीक्षक निवेदक पहिल्या रात्री सुद्धा जॉईंट होते. आज सुद्धा शेवटच्या रात्री आम्ही जॉईंट झालो आणि ते सुद्धा जॉईंट झाले. लॉंग ऑफ कडे सामना कमालीचा होईल. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत बघा. एक एक धावेला क्रिकेटमध्ये खूप महत्व दिलं जातं आणि आता श्रीधर 11 शिवनसई युवा वर्ग या संघामध्ये यंग जनरेशन आहे. समीर पालकरनं पहिली रात्र गाजवली आपल्या अनोख्या खेळाने. आतापर्यंत श्रीधर 11 शिवनसई धावा टोटल 22. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. सचिन स्पोर्ट्स खेरणे आणि दोस्ती स्पोर्ट्स विगर आपल्याला रेडी राहायचे. अमोल सज्ज होईल पुन्हा एकदा. ऑफ स्टंपला समीर डोक्याने खेळतोय. डीप लॉंग ऑन कडे फिल्डर आहेत तिथे. सिंगल नकार दिला. त्याला शांत बसायचे. काल बेलवली नाईट आम्ही स्पर्धा पाहिली तिथे आपण पाहतो यंग स्टार पप्पन 11 पेट संघ खेळत होता आणि क्रमांक 3चा फलंदाज सुद्धा मैदानावर हाहाकार करू शकतो ते चित्र पाहिलं आणि आता क्रमांक 3चा कैलास आहे समीर आहे. ओ हा ठोकलाय स्टेडी पॉवरफुल स्ट्रोक. षटकार. डीजे साईल आमच्या समवेत आमचे स्कोरर मंथन भगत उमेश पाटील त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. कॅमेरामॅन आमचे पाहतोय हरीश पाटील विवेक पाटील असतील WTC आलेल्या सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. सायंकाळची वेळ. सागर पाटील पारगावचे आमचे नामांकित समालोचक मानगाव रिटर्न आणि अनेक स्पर्धा ते कव्हर करतात. यावर्षी सुनील तांडेल यांना सुद्धा त्यांनी मागे टाकले. तब्बल डे स्पर्धा 30 आणि नाईट स्पर्धा 6. लक्ष द्या मॅचकडे. 2 षटकानंतर एकूण धावा 29.
4 षटकांचे आज सर्व मॅचेस असतील आणि त्यानंतर सुपर 6 3 ओव्हर 13 मॅचेस कव्हर करायचे आणि आमच्याकडे फक्त 7 ते 8 तासांचा अवधी आहे. मे बी 1.5-2 पर्यंत फिनिश करूया. सर्वांची साथ मिळाली तर बरं पडेल. ओव्हर नंबर 3 दर्शन पवार. धावा टोटल 29 29. मागे ठेवला चेंडू. समीर नाराज आहे. मात्र हा चेंडू पंचांचा इशारा येईल व्हाईट बॉल. धावफलक श्रीधर 11 शिवनसई. एकूण धावा टोटल पाहू शकतो 30 वर पोहोचलाय 30. महालुंगी विरुद्ध शिवनसई दोन्ही संघांची पाठी राखेल. या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. वन्स अगेन. ओ गुड बॉलिंग. बघा आता टप्पा चांगला आहे. दर्शनला आपण इथे पाहिलं थोडा रिलीज गती कमी केली. समीरच्या फलंदाजीचा त्यांनी अभ्यास केला. आतापर्यंत समीरनं 4 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक योगदान 10. रोशन बोपी प्रत्येक षटकार 100 आणि हा आलाय षटकार. बघा स्टेजवर ज्यांचं आगमन झालंय शिवनसईचे लॉरेन्स म्हटलं तर वेस्ट इंडिज आणि आज भारत वेस्ट इंडिज असा सामना सुद्धा आहे. सागर पाटील T20 लॉरेन्स हेच आपलं वेलकम. कॅरेबियन संस्कृती आपल्याला आठवते. मग या अंपायर सिग्नल येईल. बॅटच्या स्वरूपाने ही धाव मिळेल. वेस्ट इंडिजचे खेळाडू, कॅरेबियन संस्कृती, ब्रावो, लॉरियन्स अशी अनेक नावं. केविन पोलार्ड्स. चला मॅच कडे वळतोय. एकूण धावा धावफलकावरती टोटल 37 ऑन बोर्ड. क्लीन बोल्ड. विकेटची गरज होती आणि धक्का. धावा असताना 37 आणि गडी बाद झाले 2. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर श्रीधर 11 नावानं शिवनसई खेळतो. खूप चांगला संघ आहे. लॉरेन्स मॅचचा आनंद घेत असताना षटकारासाठी त्यांचं प्राइज आहे ₹100. 37. किरण पवार यांच्याकडून सुद्धा बक्षिसांची ही लई लूट आहे. नेक्स्ट बॉल ऑन साइडला लॉफ केलाय. सहज ठोकला आणि डीप स्क्वेअर लेग वरून षटकार. थँक्यू व्हेरी मच. आज एक मार सुद्धा आहे. धावसंख्या टोटल 43. आणखीन एक तडाखा. बॅक टू सिक्सेस. का बॅटिंग आहे. सागर कातकरीची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या उद्या. बघा इनिंग ब्रेक मधील टॉस. सचिन स्पोर्ट्स खेरणे आणि दोस्ती स्पोर्ट्स विगर लास्ट कॉल आहे. सूचना आम्हाला आल्या त्यानंतर कॉल होणार नाही. लक्ष द्या आपण. 3 षटकानंतर धावफलकावरती टोटल पाहू शकता 49. टीम मीटिंग तुम्हाला 3 ओव्हर नंतर कंपल्सरी. मात्र त्यानंतर टीम मीटिंगची परवानगी अजिबात नाही. क्रमांक 4 वर आला सागर कातकरी. मैदानावर समीर पालकर उभा असताना तो एक बाहुबली फलंदाज आहे.
लोकेश कैलास बाद झाला. 2 गडी बाद. धावा 49. लास्ट ओव्हर पूर्वार्ध. बॅटिंग करताना श्रीधर 11 शिवनसई. मात्र क्रिकेटमध्ये कुठलेही टार्गेट सुरक्षित नाहीये. सागर कातकरी जसा आला त्याने विध्वंसकारी खेळ धारण केलं. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. असं म्हटलं जातं जो काम सुई से होता है वो काम तलवार से नहीं होता. आणि ते दाखवून दिलं. आज सागर जसा आला त्यांनी मैदानावर आक्रमण. खुद से खुद का अंदाजा नहीं होता. बाहर आने से पहिले फूल कभी ताजा नहीं होता. आणि आज सागर तशाच पद्धतीनं कळतोय. कोशिश अर्थातच तो प्रयत्न करतोय. आणि बॅक टू बॅक 2 सिक्सेस. धावफलक 49. श्रीधर 11 शिवनसई. धावसंख्येचा रतीप त्यांना उभा करायचे. प्रथमेश पाटील लास्ट ओव्हर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ताणून खेळलेत. ओ समीरचा हा तडाखा. 50 रन्स कंप्लीट. 55 झाल्यात. चला बॅटिंग आवडली असेल शिवनसईकर टाळ्यांचा आवाज येऊ द्या. मैदानावर टिकून राहिला समीर, कारण त्याला हेच करायचं होतं. मैदानावर शेवटपर्यंत थांबायचं होतं. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पहिले. धावा धावफलकावरची टोटल 55. शांत हुशारीच्या खेळामध्ये जर तुम्ही संयमानं खेळलात तर मैदानावर तो विस्फोटक खेळ होऊ शकतो. आणि हे दाखवून दिलं समीरनं. पहिली रात्र सुद्धा त्यांनी अनोख्या खेळानं गाजवले आणि आता संघ चांगल्या स्थितीमध्ये. टोटल रन्स 55. ग्रामीण क्रिकेट यासाठी ओळखला जातो. स्लोवर वन पुन्हा एकदा फ्रंट फुटला आले. फाईन लेग लॉंग स्टॉप कडे जाईल. मिसफील्ड. वेगाने चेंडू डीप कडे. हो चांगले प्रयत्न. 3 क्षेत्ररक्षक होते तिथे. प्रयत्न करताना आपण पाहिलं मालुंगी थोडा कॉन्फिडन्स त्यांचा लूज पाहायला मिळतो. 3 धावेनं टोटल. अंपायर टोटल धावा आल्या या चेंडूवर आपण पाहतोय. 3 यस 3 रन्स. स्कोर मूव्स ऑन. टोटल ऑन स्कोर 58 ऑन बोर्ड. गडी बाद झाले 2. 58. हरीश पाटील कॅमेरामन विवेक असतील WTC लाईव्ह. नेक्स्ट बॉल समोर ठेवला. आता चेंडू स्ट्रेट गेला. स्लिप रेडी. थोडा तणाव टेन्शन वाढले. माहोल बिघडले. वातावरणामध्ये थोडा बिघाड केला कारण समोर तो खेळ सागर कातकरी आणि समीर बघा शांत तो खेळतोय. तो फक्त खराब चेंडूची प्रतीक्षा करतोय. धावा धावफलकावरती टोटल पाहू शकतो आपण 59. 59. शिवनसई संघ बॅटिंग करताना फ्रंट फुटला आले. आवाज स्फुट आला मागून. मात्र तिकडे फिल्डर आहेत. ओ हो प्रेक्षक. आणि आला षटकार. मॅच कडे 4 स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय. एक मालिकावीर बाईक. चेंडू शिल्लक 2. 3 षटकार ठोकले समीरनं. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर लेगला खेळलाय. फिल्डर आहे तिकडे. सिंगल. प्रयत्न करेल समीर. निघाला तितक्या वेगानं. गुड रनिंग. यस पंचांचा इशारा चेक करतो. एक्झॅक्टली तिथे प्रोसेस मागे येऊन खेळलाय. ती प्रोसेस कंप्लीट झाली की नाही क्रिकेटच्या नियमानुसार. टेक्निकल टीम संदीप पालकर आहेत आमचे आयोजक आहेत. जसा हा फटका खेळला जातो जर तुम्ही दोन्ही फुटवर्क मागे नेलेत तर तो फटका होणार नाही. एखादा फुटवर्क पुढे असेल यू वॉच द बॉल यू प्ले द गेम फ्रंट फूट बॅक फूट असं म्हटलं जातं. आणि जर दोन्ही फुटवर्क मागे गेले असतील तर ही प्रोसेस कंप्लीट होणार नाही. डिसिजन पेंडिंग. वाघमारे सर कनेक्टेड. संदीप पालकर असतील. सुनील तांडेल सर आमचे मॅनेजमेंटमधील काही सहकारी. आणि समीर फ्रंटफुटला आला बघा. फ्रंटफुटला नंतर त्यांनी स्ट्रोक बघितला आणि प्रोसेस आपण पाहू शकतो. तो मागे सरकला. प्रयत्न होता त्याचं संतुलन होतं आणि फटका कनेक्ट. चेक करतो आता. स्लो मोशननं चेक करतो.
पुन्हा एकदा आपण जरूर पाहूया. स्लो मोशननी पुन्हा एकदा डिसिजन पेंडिंग. मागे गेला, एक तर पाय पूर्ण मागे गेला आणि चेक करतो. यस, डॉट बॉल. दोन्ही आपण पाहिलं पाय मागे गेलेत आणि मागे जाऊन जाण्याचा प्रयत्न त्याचा फसला. धावसंख्या टोटल पाहू शकता 65. प्रथमेश, ओ दिल्ला पलटवार, आम्हाला काही फरक पडत नाही आणि तोच तुफानी हल्ला. टॉस करतोय सागर पाटील पारगाव. आपण जॉईंट व्हा लगेच. टॉस तिथे लगेच करून घ्या. सचिन स्पोर्ट्स खेळणे आणि त्यांच्या विरुद्ध दोस्ती स्पोर्ट्स विगर. हॅलो. आणि सूचना आल्या सागर, पहिला चेंडू पडण्याच्या आत जर अपोजिट कॅप्टन एक प्रेझेंट असेल आणि एक जर उपस्थित नसेल आणि चेंडू पडला तर कॅप्टन प्रेझेंट नसेल तर कमिटी आम्हाला सांगते, आम्ही त्यांना टॉस विन घोषित करू. नक्कीच हे स्ट्रिक्टली नियम आलेत. काल सागर पाटील बेलवली नाईटमध्ये 2 संघांना अशा पेनल्टी दिल्या. ते इनिंग ब्रेक टॉसमध्ये प्रेझेंट नव्हते. एक कैरे संघ होता, एक भिंगारी संघ होता. तो भिंगारी संघ अर्धा तास उशिरा आला, मग त्यांना आयोजकांनी 2 चेंडूंची पेनल्टी दिली. सागर पाटील काय म्हणाल, ही डिसिप्लिन वाढत चालल्या. आपण क्रिकेटचे अनेक ऊन पाऊस पाहिलेत. शिस्त महत्वाची आहे. दर ज्यावेळेला आयोजन करतात त्यावेळेला आयोजकांना चला मॅच ऑन करा, कारण आता थोडा स्पीड आम्हाला वाढवायचे. 13 मॅचेसचा लोड आहे, त्यासाठी आम्ही घाई करतो, उगाच नाही आहे. कारण रोज आयोजक सागर पाटील भरपूर मेहनत घेतात. जय श्रीराम चषक. चला आपण काही सन्मान करतो. तर रिटगर गावचे पोलीस पाटील आदरणीय दीपक शेठ पाटील या आपलं सहर्ष स्वागत. आम्ही मॅनेजमेंटच्या वतीनं आपला आदर तिथे सन्मान घेतो. क्रिकेट वेळे चाहते आणि नेहमीच ज्यांचं योगदान असतं आणि दिनेशजी करमेलकर साहेब आमचे यांचे शुभ असते, आपण त्यांचा आदर तिथे सन्मान करतो. तर त्यांचं मनापासून धन्यवाद. रिटगरचे पोलीस पाटील पंच फक्त 2 ते 3 मिनिटं द्या फिल्डिंग लावायला, तरच आजचा शेड्यूल परफेक्ट पुढे जाईल. अन्यथा भरपूर डिले होईल. कारण टार्गेट ठेवा, आपण टार्गेट ठेवूयाच. कारण 13 मॅचेस आहेत. 13 मॅचेसपैकी जर आपण 7 मॅचेस जर 10:30 पर्यंत कंप्लीट केल्या तर पुढचा लोड थोडासा कमी होईल. आता 3 तर झालेत आणि 6:40 झालेत, असं आपण अंदाज बांधूया. तर रिटगरचे पोलीस पाटील यांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. चला मॅच ऑन. तर प्रत्येक विकेटसाठी शिवनसई गावचे लॉरेन्स 100 रुपये. चला मॅच ऑन. पहिला चेंडू पडला आणि अपोजिट कॅप्टन आले नाही, तर टॉस विन जो संघनायक प्रेझेंट आहे त्यांना देणार आहोत. आणि या सूचना आल्यात कमिटीच्या वतीनं. जय श्रीराम चषक. तर दोस्ती स्पोर्ट्स विगर खेळेल अक्षय, ज्याचं नेतृत्व करेल राकेश असतील. आणि आपण पाहतो त्यांचा संघ खेळणे विरुद्ध खेळणार जी नेक्स्ट मॅच असेल. मॅच ऑन. विनिंग टार्गेट विजयासाठी लक्ष्य 72. सागर पाटील 72 धावा सुद्धा 4 षटकामध्ये चेस होताना पाहिले. 3 ओव्हरमध्ये चेस झालेत 72. क्रिकेटमध्ये फास्ट क्रिकेट कधी का होईल याचा नेम नाही. आघाडीची जोडी सरकले. निकेश शुभमे षटक हाताळतो सागर कातकरी. पहिला चेंडू
हा धमाका, एक डाव तुझा तर एक डाव माझा. दाखवून दिलं सागरवर. फलंदाज निकेशनं लांब लचक षटकार. सुपर सायक्लॉनिक शॉट. यस सागर. खिरणे संघ टॉस विन झालेला आहे कारण विगर संघाचा कॅप्टन उपस्थित नसल्या कारणामुळे खिरणे संघाला कमिटीने टॉस विन दिलेला आहे. धन्यवाद. आणखीन एक प्रचंड हल्ला. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. मॅचला मजा येणार. षटकार. क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये. लक्ष द्या मॅचकडे. सलामीचा फलंदाज, गोलंदाजी चांगली होत नाही. शिवनसईचं इथे तणाव, टेन्शन वाढलंय. प्रमुख गोलंदाजावर हल्ला चढवलाय. का बेफान खेळतोय, का तुफानी खेळतोय. प्रचंड हल्ला. निकेश, बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या उद्या. जर्सी नंबर 45 मालुंगीचा निकेश, मालुंगीचा बेस्ट प्रोडक्ट. मैदानावर तो कडवी झुंज देतोय. गोलंदाजावर तुटून पडलाय. खेळीन तर फटक्यांशी, नाही तर उपाशी. ओ लूज बॉल, डीप कडे, स्क्वेअर लेगला 2 षटकार, त्यानंतर चौकार. पंच चेक करतो. वेस्ट आहे प्रतीक आहेत. अंपायर कॉल. यस, अंपायर कॉल. वेस्ट आहे. चेक होईल तिथे, लगेच चेक होईल. फिल्डिंग सेट राहील. फिल्डिंग सेट राहील कारण तिथून वेळ वाचवायचा आपल्याला. तुम्हाला 2 ओव्हर नंतर डेफिनेटली टीम मीटिंगला वेळ मिळेल. डोंट वरी. चेक करतो. वेस्ट हाईट. दर्जेदार गोलंदाजी होत नाही. सागर कातकरीवर थोडा टेन्शन वाढलंय. शिवनसईवर टेन्शन वाढलंय. आनंदाचं वातावरण. महालुंगी फेर अँड फेर. नो बॉल. मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट. 72 धावा आहेत. शेवटपर्यंत लढावं लागेल. शेवटपर्यंत ती कडवी झुंज द्यावी लागेल. किलिंग इन्स्टंट ज्याला म्हणतो, लढाऊ वृत्ती, तो क्रिकेट दाखवावा लागेल. महालुंगी विरुद्ध शिवनसई असं घमासान युद्ध या मैदानावर. ऑन दी राईज. जास्त उंची होती आणि पंचांनी ओळखलं. चेंडू स्ट्रेट गेला. थोडा दबाव सुद्धा आहे. चेंडू सागरचा पाहू शकतो. तयारीत होते फलंदाज. ऑफ स्टंपला ठेवला. उंची होती. गुड बॉलिंग, गुड डिसिजन. डॉट बॉल. धावा दाफलकावरची टोटल पाहू शकता. 17-12 धावा होत्या जेव्हा गोलंदाजी केली मनीष घागसनं. पुढे गेले महालुंगी टीम. इथे संधी, ही संधी सोडायची नाही. आणि पकडला. यष्टीरक्षक होत्या समीर. गुड कॅच. इम्पॉर्टंट विकेट. 17 अखतरा. पहिला धक्का महालुंगीला. सांगतात या गाण्याचा अर्थ त्यांना काही समजलाच नाही. नेक्स्ट बॉल. गुड बॉलिंग. बघा, खेरडे संघ तुमचा निर्णय आला नाही. सूचना आल्या आमच्याकडे. टॉस विन आपण आहात. तर प्रसिद्ध उद्योजक, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आदरणीय गुरुनाथ शेठ उसाटकर यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समवेत आमच्या आधारस्तंभ प्रणेत्या, या स्पर्धेच्या आमचे मार्गदर्शक, दिशादर्शक श्री स्वामी समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स माजी सरपंच रमेशजी पाटील साहेब, दोन्ही मान्यवरांचं स्वागत. चौकारानं सणसणीत चौकार.
खेळणे तुमचा निर्णय कळवा, कमिटी सांगतात. बॅटिंग आहे ना, मग तुम्हाला सूचना दिल्यात का तुम्ही खेळाडू कक्षाकडे जाऊ शकता. तुम्हाला ही परवानगी आहे. पूर्णपणे मॅनेजमेंट आम्हाला बारीक-बारीक गोष्टींची माहिती पोहोचवते. त्यांचा आपण आभार मानूया. फील्डिंग टीम असेल, दोस्ती स्पोर्ट्स विगर आणि नक्कीच रमेशदादा पाटील एक असं व्यक्तिमत्व, मग पंच असो, समालोचक असो, कलाकारांची ते नेहमी कदर करतात आणि आम्ही गेली अनेक वर्ष पाहिलेत. या संपूर्ण विभागानं पाहिले, या संपूर्ण पंचक्रोशीनं पाहिलेले व्यक्तिमत्व. 72चा टप्पा ओलांडायचे, डीपकडे चेंडू चाललाय गरंगळत. तिथे पाठलाग होईल आणि चेंडू सीमारेषेकडे. पंचांचा इशारा, सामना सोडत नाही अजून महालुंगी. ते मॅचकडे लक्ष वेधतोय. धावा धाफलकावरती टोटल पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 26. एकदा टाळ्या उद्या मनीष आणि निकेशनं दिलेले योगदान. मॅच अजूनही बनेल. रमेशजी पाटील साहेब, श्री स्वामी समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साहेब, आज काय योगायोग बघा. दुर्मिळ योगायोग म्हणूया, दुर्दैव शर्करा योग सुद्धा म्हणूया. गुरुनाथ उसाटकर साहेब प्रसिद्ध उद्योजक आणि त्यांच्या सौभाग्यवती, दोघांचे वाढदिवस एकाच दिवशी येतो. म्हणजे काय ही आनंदाची पर्वणी. आपण त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मॅचकडे लक्ष देऊया पुन्हा एकदा. दीपक आलाय, दीपक खिलम. एकूण धावा दाफलकावरती 26-26. गती कमी केली. मॅच बनेल व्हाईट बॉल. टार्गेट 72. दोन्ही यंग स्टारचे संघ आहेत. दोन्ही संघामध्ये युवा वर्ग आहे, दोन्ही संघामध्ये तरुण होतकरू खेळाडू, दोन्ही संघ या मॅच मध्ये शिरकाव करू शकतात. सामना सोडत नाही. दीपक किलम, व्हाईट बॉल. धावा 27. 2 षटकानंतर धावा होत्या 29. पूर्वार्धामध्ये कमबॅक करतोय आणि गोलंदाजाला माहिती आहे यष्ट्यांच्या मागे उभा आहे समीर. त्याला माहिती आहे जर डॉट बॉल आले तर प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण होईल आणि त्यासाठी प्रचंड मेहनत होत्या. दीपक किलम, व्हाईट डॉट. धावा दाफलकावरती टोटल 27-27. जय श्रीराम चषकाचा आनंद घेत असताना सर्व प्रेक्षक. ओ, फटका बनत नाहीये, हालचाल होत नाहीये. फुटवर्क जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मैदानावर काही करता येतो. आणि उभा ठेवले शुभमला. 2 चेंडू डॉट. तो फक्त उभा राहिला. तुम्हाला ती प्रोसेस करावी लागते. चेंडूवर नजर, मेरिट ऑफ बॉल नुसार तुम्हाला खेळावं लागतं. आणि शुभमला उभं ठेवले. धावा दाफलकावरती टोटल 27. टार्गेट 72. पुढे सरसावत, प्रयत्न फसले, स्ट्रगल करतोय आणि आता कमबॅक. दीपक खिलमची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज येऊ द्या. पहिल्या षटकामध्ये 26 आल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी गोलंदाजीला सिरियसली घेतलं. 72चं टार्गेट आहे. थांबून जमणार नाही. सुसाट वेगाने जावं लागेल. सिंगल डबलनं सुद्धा काही होणार नाही. टॉप गिअर मध्ये गाडी पुढे न्यावी लागेल. कमी वेळामध्ये. यस, पंचांचा इशारा आलाय. 22 बॅटच्या स्वरूपानं 22 धाव मिळेल. कमी वेळामध्ये अंतर कापायचे. मुंबईवरून पुणेला कमी वेळामध्ये जायचं असेल तर वेगाने जावं लागते. इथे सिंगल डबलनं काही बिघडणार नाही. शिवनसई मालुंगिया. मॅच अजूनही बनत्या. दीपक खिलमनं काय कमबॅक केला. कमबॅक इज अ व्हेरी बेटर दॅन सीट बॅक. मॅच मध्ये तो कमबॅक करून देतोय. आम्ही शिवनसई करत, आम्ही डे नाईट खेळतो मालुंगीला. तो आपण पाहतो कडवा प्रतिकार देताना. गुड बॉलिंग. धावा झाल्या 28. आकड्यांची जादू पाहूया. 2 षटकानंतर पूर्वार्धामध्ये 29 होत्या जेव्हा बॅटिंग केली शिवनसईनं. हा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करतो डीप कडे. फिल्डर आहेत. सिंगल. प्रयत्न होईल तर नक्कीच या स्पर्धेला आमचे दानशूर दात्या, प्रसिद्ध उद्योजक, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स गुरुनाथ शेठ उसाटकर यांचा आज वाढदिवस. आणि आज या वाढदिवसाच्या दिवशी
जय श्रीराम चषकासाठी तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. एकदा टाळ्यांचा आवाज येऊ द्या. मॅच बनेल का नाही? दीपक हिलम, त्याचं कौतुक होऊ द्या. गुड बॉलिंग, अक्षरशः नाकी नऊ आणलं, फलंदाजांना घाम फोडला. बाद तर करायचे. 2 षटकानंतर शिवसईच्या 29 होत्या आणि आता महालुंगी मागे पडल्या. फक्त 3 धावेचं षटक. दीपक हिलम धावा फलकावर 29. टॉस होणार आहे. एकोणतीस, 11 बॉल 43, 11 चेंडू 43. मॅच बनेल का? बनेल. जर फटके आले तर मॅच बनेल. लक्ष उद्या मॅच कडे. गोलंदाज पुन्हा सज्ज होईल. लॉंग रनअप ओव्हर नंबर 3. सुसाट वेगानं कैलाससाठी प्राइज आलेत. भावेश यांच्याकडून भावेश हनुमान वाघमारे यांच्याकडून विकेट. विकेटसाठी 500. कैलाससाठी आज हॅट्रिकचं पारितोषिक स्वीकारलं जाणार नाही. आम्हाला स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे आणि सिंगल डबल बक्षिसांची घोषणा एकदाच होईल. कैलास 2 चेंडू डॉट. गुड बॉलिंग. धावा 29. नेक्स्ट बॉल. हा फटका डीप कडे खेचलाय, पाठवला आणि षटकार. षटकाराने धावफलक पुढे सरकले. टोटल रन्स 35. टार्गेट आहे विजयासाठी लक्ष 72. विनिंग कॅल्क्युलेशन येणारे 9 बॉल 37, 9 बॉल 37. इथूनही अजूनही षटकार हवेत जर सामना जिंकायचा असेल तर. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. पुन्हा एकदा सिंगल डबल न फारसं बिघडणार नाही. महालुंगी बॅटिंग करतोय. फिल्डिंग निघाले 2 धावेसाठी. 8 चेंडू 35. सचिन स्पोर्ट्स खेळणे यानंतर खेळेल. समोर दोस्ती स्पोर्ट्स वीगर असेल. चांगली लढाई. 8 मध्ये 35. गुरुनाथ उसाटकर साहेब आणि रमेशजी पाटील साहेब कृतिशील विचाराचे दोन्ही व्यक्तिमत्व असं म्हटलं जातं. फूलों की खुशबू सीमित रहते और मनुष्य गुणों की खुशबू सारे जहां फैलते, असं हे व्यक्तिमत्व यांना आपण पाहतो VIP डाईज वर. 8 चेंडू 35. नेक्स्ट बॉल. ऊर्ध विकेटनं आक्रमणाचा प्रयत्न. सिंगलनं काही फरक पडणार नाही. 72चं टार्गेट आहे. आता शिवसई कमबॅक करतोय. शिवसई नावातच ब्रँड आहे. आम्ही पाहिलं महालुंगी नावातच एकता आहे. मात्र आज जय श्रीराम चषक स्पर्धेचा दर्जा वेगळा आहे. इथे चांगले खेळाल तर चमकाल, इथे खेळाल तर चर्चा होईल. विनिंग कॅल्क्युलेशन सामना आता थोडा जड झालाय. 7 मध्ये 33. षटकार हवा आहे. नाही. गुड कॅच. कमबॅक. लॉरेन्स खुश झाले. त्यांना माहिती आता विजयाच्या दिशेनं शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीमध्ये टीम शिवसई. जे साहिलचं धन्यवाद देऊया. स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या आठवणींना उजाळा देणारं हे गीत होतं.
आगरी समाजाचे पहिले वकील होते स्वर्गीय दिबा पाटील साहेब. आणि 12.5% सरकारला ज्यांनी नमवलं आणि आपला आगरी समाजाचा आवाज दिल्लीमध्ये घुमला आणि त्यांची आठवण करून देणारं गीत होतं. 6:57 झालेत आणि हा तिसरा सामना आहे. आयोजकांना 7 मॅचेस 11 पर्यंत कंप्लीट करायचे. त्यासाठी आम्ही थोडी घाई करतो. 13 मॅचेसचा लोड आहे आणि सिरीजची काउंटिंगमध्ये काही इन्फॉर्मेशन आम्ही देतोय. 5 धावेंची जर तफावत असेल 2 खेळाडूंमध्ये डिफरन्स, तर ती सिरीज संयुक्तमध्ये जाईल. वैभव पाटील सर विगर यांचं आगमन झाले. इन ॲक्शनमध्ये त्यांना आपण खेळताना पाहणार आहोत. यानंतर नेक्स्ट मॅच 3 षटकानंतर धावफलकावरती टोटल 39, 6 मध्ये 33. हा पहिला चेंडू, आता निकाल स्पष्ट होईल. यस, गुड कॅच. 5 मध्ये आता 33. मॅचकडे मंथन भगत, उमेश पाटील, सूरज जांभळे आमची स्कोरिंगची छान भूमिका आम्हाला ते सांगतात पेन आणि लेखणीच्या सहाय्यानं. आणि सागर पाटील यांना माहिती आहे, जर स्कोरर चांगले असतील तर आम्हाला तेवढी चांगली ऊर्जा मिळते. 5 चेंडू आणि आता विनिंग कॅल्क्युलेशन 33 धावा, 39 टार्गेट 72. ग्लान्स केलं डीपला, आता सिंगलनं काही फरक पडणार नाही. सामना थोडा कठीण. बघा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटची चर्चा करूया. भारत वेस्ट इंडिज हा आज T20चा सामना सुरू होईल. कॅरिबियन संस्कृती आपल्याला आवडते. वेस्ट इंडिज म्हटला तर तो क्रिकेट सर्वांना आवडतो आणि आज तो सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार. धमाका आलाय, मात्र इथे जरूर थोडा लेट झाले. आता वेळ निघून चालले. फिल्डिंग टीम नेक्स्ट मॅच आपण रेडी राहू शकता. इन ॲक्शन वॉर्मअप करू शकता. सूचना आम्ही देतो. लक्ष द्या मॅचकडे. काही वेळातच सन्माननीय प्रमुख पाहुण्यांचं आगमन होणार आहे. ज्यांच्या नावाने स्पर्धा आहे ते लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि यांच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्तानं रामशेठजी ठाकूर साहेब माणसातील देव माणूस. अगदी आपण पाहिलं रायगडमधील समाजकारण राजकारण असो, अनेक व्यक्तिमत्वांना त्यांनी जोडलं, अनेकांना घेऊन पुढं जाणारं व्यक्तिमत्वाने आज त्यांच्या अमृत महोत्सव निमित्तानं जय श्रीराम चषकाची मेगा फायनल ची रात्र. फॉर्मॅलिटीज 3 मध्ये 31. तर सामना झुकतोय तो शिवनसई संघाच्या बाजूनं. वेळ आमच्याकडे तर काही सन्मान सुद्धा आम्ही घेतो. मिळालेल्या वेळेमध्ये आयोजकांना विनंती करेन नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहा. तर विजयाच्या मार्गावर आहे टीम शिवनसई. थर्ड मॅच कंप्लीट करतो. लॉफ केलाय, डीपकडे फिल्डर आहे तिथे. आता फॉर्मॅलिटीज आहेत. चला, काही पाहुणे असतील तर आपण सन्मान करून घेतो. मॅच थोडी वन साइड आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सवानिमित्तानं जय श्रीराम चषक. रमेश पाटील साहेब आम्हाला सांगतात नक्कीच प्रमुख मान्यवर काही वेळानंतर उपस्थित राहतील, कारण आज फायनलची रात्र या स्पर्धेची. संपूर्ण भगोमय वातावरण. नेक्स्ट मॅच नंबर 4 आणि सामना जिंकलाय श्रीधर 11. क्वालिफाईड टू नेक्स्ट राऊंड आणि हा संघ पोहोचलाय सुपर 6 मध्ये. एकदा टाळ्यांचा आवाज येऊ द्या. आपल्या श्रीधर 11 शिवनसे मालुंगेनं चांगले प्रयत्न केले. त्यांचं सुद्धा आपण आभार मानूया. त्यांनी सुरुवात चांगली